दरवर्षी अशा काही गोष्टी असतात ज्या मनावरती ठसा उमटवतात. अशा लोकांच्या गोष्टी ज्यांचे कार्य केवळ बिझनेस किंवा वैयक्तिक यशापुरती मर्यादित नसते, तर ते संपूर्ण समाजावरती प्रभाव पाडू लागते. लोकमत तर्फे आयोजित महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अवॉर्ड्स नेमके याच कार्याची दाखल घेतात. हे अवॉर्ड्स अशा व्यक्तींचा गौरव करतात ज्यांच्या कामामुळे महाराष्ट्राचा विकास आणि प्रगतीमध्ये मोलाचे योगदान मिळते. 2026 मध्ये असंच एक नाव समोर आलं. सीए अभय भुतडा, जे एक यशस्वी एंटरप्रेन्युअर, फिलॉन्थ्रॉपिस्ट आणि टॅब ग्लोबल व्हेंचर्स व अभय भुतडा फाउंडेशनचे चेअरमन आहेत. मुंबईच्या ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडिया येथे पार पडलेल्या एका भव्य सोहळ्यात त्यांना फिलॉन्थ्रॉपिस्ट ऑफ द इयर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार महाराष्ट्राचे चीफ मिनिस्टर देवेंद्र फडणवीस आणि डेप्युटी चीफ मिनिस्टर एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. असा प्रवास जो एंटरप्रेन्युअरशिपला सोशल रिस्पॉन्सिबिलिटीशी जोडतो आणि हा प्रवास समजून घेण्यासाठी आपल्याला या ओळखीचा नेमका अर्थ काय आहे हे पाहावे लागेल. महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अवॉर्ड्स हे केवळ यश साजरे करण्यासाठी नाही, हे अशा व्यक्तींच्या ओळखीसाठी आहे ज्यांचे कार्य समाजात व्यापक बदल घडवून आणते. विजेत्यांची निवड एक प्रतिष्ठित पॅनल ऑफ ज्युरर्सद्वारे केली जाते, जे केवळ प्रोफेशनल अचीवमेंट्सच नाही तर त्या व्यक्तीच्या समुदायावरती झालेला पॉझिटिव्ह इन्फ्लुएन्स सुद्धा तपासतात. 2026 मध्ये फिलॉन्थ्रॉपी श्रेणीतील लक्ष वेधून घेतलेले ते सीए अभय भुतडा यांनी त्यांच्या कम्युनिटी डेव्हलपमेंट आणि सोशल इनिशिएटिव्ह्ज मधील सातत्यपूर्ण प्रयत्नांची यावेळी दाखल घेण्यात आली आहे. हा सोहळा स्वतःच एका महत्त्वाच्या विचाराचे प्रतीक बनला. तो म्हणजे आजच्या काळात लीडरशिप आणि प्रगतीच्या चर्चेत फिलॉन्थ्रॉपी आणि सोशल रिस्पॉन्सिबिलिटी हे विषय केंद्रस्थानी येत आहेत. ज्या उपक्रमामुळे आज हा गौरव झाला ते बहुतांश उपक्रम अभय भुतडा फाउंडेशनच्या माध्यमातून राबवले जात आहे, ज्याची स्थापना 2023 मध्ये झाली. याचे कार्य प्रामुख्याने एज्युकेशन, हेल्थ केअर, स्पोर्ट्स, यूथ एम्पॉवरमेंट आणि कल्चरल प्रिझर्वेशन यांच्यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात पसरलेले आहे. एज्युकेशन हे यातील प्रमुख क्षेत्र राहिले आहे. फाउंडेशनने ग्रामीण शाळांमध्ये स्टेम एज्युकेशनला प्रोत्साहन देणाऱ्या कार्यक्रमांना पाठिंबा दिला आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना सायन्स आणि टेक्नॉलॉजी शिकण्याची संधी उपलब्ध झाल्या आहेत. याशिवाय विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण सुरू ठेवण्यासाठी आणि भविष्यातील संधी निर्माण करण्यासाठी स्कॉलरशिप इनिशिएटिव्हमध्ये योगदान दिले आहे. समाजाच्या गरजा ओळखून त्यांनी पब्लिक वेलफेअर आणि डिझास्टर रिलीफमध्येही मोठे योगदान दिले आहे. उदाहरणार्थ, पुरांमुळे प्रभावित झालेल्या समुदायांच्या मदतीसाठी त्यांनी चीफ मिनिस्टर्स रिलीफ फंडमध्ये 5 कोटी रुपयाचा योगदान दिले आहे. इतर उपक्रमांमध्ये शिवसृष्टीला दिलेला पाठिंबा, पुणे पोलिसला दिलेली अत्याधुनिक उपकरणे आणि आपत्ती निवारण व समाज कल्याणासाठी राबलेले अनेक कार्यक्रम यांचा समावेश आहे. या प्रयत्नांमुळे लाखो लोकांपर्यंत मदत पोहोचवली असून हा प्रवास महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाप्रती असलेली बांधिलकी दर्शवतो. पुरस्कार स्वीकारताना सीए अभय भुतडा यांनी कृतज्ञता व्यक्त केली आणि या सन्मानाला समाजाच्या प्रगतीसाठी काम करण्याची एक प्रेरणा असल्याचे म्हटले. त्यांच्या मते अशा ओळखींमुळे व्यक्तींना सक्षम बनवणाऱ्या आणि समाजाच्या कल्याणासाठी योगदान देणाऱ्या उपक्रमांना पाठिंबा देण्याचा निर्धार आणखीन वाढतो. या कार्यक्रम दरम्यान त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख इन्स्पिरेशन म्हणून केला आणि मुख्यमंत्र्यांच्या सार्वजनिक सेवा आणि राज्यांच्या विकास कामांप्रती असलेल्या समर्पणाचे कौतुक केले. त्यांचा संदेश एक साध्या पण महत्त्वाच्या विचारांवरती आधारित होतो, तो म्हणजे अर्थपूर्ण प्रगती ही समाजाला मजबूत करण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातूनच येतो. अभय भुतडा फाउंडेशनच्या कामातून शिक्षण, तरुण विकास, समाज कल्याण आणि सांस्कृतिक जतन यांना क्षेत्रातील उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला आधार देत आहे. आणि जसे हे उपक्रम वाढत आहे ते एका मोठ्या विचाराचे प्रतिनिधित्व करतात की खरी प्रगती तेव्हाच होते जेव्हा एंटरप्रेन्योरशिप, रिस्पॉन्सिबिलिटी आणि कम्युनिटी डेव्हलपमेंट एकत्र पुढे जातात. बॉसवाला, बी द बॉस.